श्री स्वामी समर्थ. श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जी गणनाथा, तुझे चरणी ठेवू माथा. श्री सत्यनारायणजी कथा वदवी आता स्वामिया. नमो तुझला सरस्वती, आदि माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती, यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता, योगीराज सुखदाता. कृपा करुणी मजा नाथा, जो का स्वामी माझा तू. नमो आदि नारायण, जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण, वागताती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन, जो विश्वव्यापक श्री भगवान. त्यांचे चरणी ठेवूनी मन, अहोरात्र वर्तताती. आता ऐका कथानुसंधान, जे पावन परमगहन. नैमिषारणी शौनकादी ऋषिगण, सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन, बहुत झाले मतिहीन. त्यांचा उद्धार व्हावायचा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश, भुलो की हा इतिहास. कलित सोपा सर्वास, ऐसा काही सांगावा. सुत उवाच, सोनका तुम्ही जो केला प्रश्न, हा चिरारदा भगवंताला गुण. पुसता झाला कर जोडून, तेची अनुसंधान सांगतो. भगवान उवाच, कलित करी पापाचा नाश, कामना सिद्धीचा प्रकाश. सुरवर देवाचा इतिहास, सत्यनारायणाचा ऐकतो. प्रकट करुण ब्राह्मणद्वारा, तोची प्रसंग सर्व बरा. श्रीहरी विप्रांचा संवाद सारा, सांगतो तुझ कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी, द्वापराचे अंती कलियुगी. सत्यनारायणाचे पूजा मार्गी, ब्राह्मणद्वारा प्रकट केले. काशीपुरी ही विख्यात, तेथे शतानंद नामे ब्राह्मण राहत. पुत्र कलत्र कुटुंब सहित, दीन गृहस्थाश्रमी असे तो. विष्णुव्रत परायण, दरिद्रे करुण व्यापिला पूर्ण. कुटुंब निर्वाह कारण, भिक्षेशी जाता जाहला. नम्र आणि शांत बहुत, त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेश शांत, पुसे विप्रा लागुनी. कोठे केले तुवा प्रयाण, काय मनी इच्छा धरुण. ब्राह्मण उवाच, भिक्षार्थी आम्ही जाण, ग्रामासी जातसो. सत्यनारायण उवाच, भिक्षावृत्ती ब्राह्मणास, परमधर्म आहे त्यास. परी तू माझा उपदेश ऐक ब्राह्मणोत्तमा. सत्यनारायण देव कलियुगात अनुभव, प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वांसी. दारिद्र्याचा करुणनाश, भुक्तिमुक्ती देत विशेष. शोकसंतापाचा हि लेश, काही एक उरोनेदी. त्या हरीच तू जाई शरण, मनोभावे प्रीती करुण. तोची शोकसंताप नासून, मनोथा पूर्ण करील. सुमुखे ऐसे वदन, भूदेवाच सांगतसे आपण. मीच सत्यरूपे ब्राह्मण, म्हणे देव निरंजन. मीच सत्यनारायण प्रकट झालो तुझ लागी. पाप बहुत होता जनी, मी स्वतः अवतार करून धरुणी. भक्तिभावे करुणी तारक होतो सर्वांसी. तू माते शरण येई, सर्व भावे मज ध्याई. संकटे सर्व ठाईचे ठाई, लयाशी पावतील. ऐसे बोलून तात्काळ, रूप आपले अत्यंत ढळ. दाविता झाला वेल्हाळ, शतरंदा लागोनी. चतुर्भुज मेघश्याम, वर्णे आयुधे करी शोभायमान. मस्तकी मुकुट परमगहन, ब्राह्मण पाहता जाहला. पितांबरानी वनमाळा, चारो हास्य वदन सावळा. ऐसा देखताची ते वेळा, मस्तक ठेविले तये चरणी. शतानंद उवाच, हे भवनाशक मोक्षदानी, माझे अपराध मनात नानी. तुझे पाया लागुनी शरण जान मी असे. नमस्कार करीतो तव चरणी, भवसमुद्रात गेलो बुडुनी. तुझे स्वरूप विसरुनी, मृड पाय झालो मी. आदि अनादि मायेचा करता, तुझी भक्ताची संकटे हरता. तुझे आज्ञेविन त्रिजगता, सामर्थ्य देवादिका नसे. नमो सत्यनारायण रूप, विश्व हेची तुझे स्वरूप. तुझी सर्वांचा काळरूप, तारक सर्वांसीच तू. भाग्य माझे उदयासी आले, तुझे कृपे पाहिली पाऊले. मज दिनाथे उद्धरिले, नारायणा सर्वेशा. मी न जाणे कवन प्रकार, केला माझा अंगीकार. आदि अनादि विश्वंभर, मज दिनाते तारावे. मी दरिद्रे करुण व्यापलो आहे परिपूर्ण. आता तरी पूजेचे विधान, संपूर्ण सांगे मज लागी. मुखे करशील वाचाळ, गिरीवर चढे पांगुळ. तुझ्या कृपेचा परिमळ, संत सज्जन सेविती. श्री सत्यनारायण उवाच, द्रव्याधिके माझी नभे तृप्ती, भक्तीची केवळ मज प्रीती. हास्य करुण मधुर गती, ऐसा बोलता जाहला. बहुत धनाचे नव्हे कारण, अनायसे मिळेल तेने करुण. भक्तीने करावे माझे पूजन, षोडशोपचारे करुणिया. मज गृह आदी करुण, संकटात निर्मुक्त झाले जाण. केवळ भक्तीचे कारण, अनिक प्रिय मज नाही.
आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान. अनायसे करिता प्रयत्न भक्तिभावे भजावे. गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित नाना प्रकारे तोरणादी समवेत स्तंडिले ते करावे. 5 कलश उदके पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण. वरी द्वीप प्रज्वाळून घृते करुणे ठेवावे. मध्ये मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून ब्राह्मण मुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथामती. भक्तिभावे मनोर्थपूर्ती सत्य सत्य जानपा. धूप दीपाचा विस्तार करावा जो यथा प्रकार. नैवेद्याचाही विचार तोही ऐकपा यथाविधी. सपाद गोधूम चूर्ण घृतात त्यास आहळून दूध शर्करा मिळवून पाकसिद्धी करावा. षड्रसानी पक्वाने ओदन आणि मिष्टांनी नाना प्रकारची करुण भक्तीने मजर पावी. मध्ये पानीय आचमन सुगंधयुक्त तांबूल जान श्रीफलादी दक्षिणात्न यथा विभव अर्पावे. मिळवणी सकळ आप्तजन गृहस्थादी संपूर्ण कथा इतिहास 3 आदरे करून ऐकावे. भिल्ल राजा आणि वानिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरुण गेला भाविक शुद्ध भावे करुणिया. या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छित मन ती मी पूर्ण करुणी अंती नेईन निजधामा. द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासुनी भक्ती करुणी आळवावे मज प्रती पुत्रादी देईन सर्व भावे. ऐसे देऊन वरदान ब्राह्मण रूप अंतर्धान झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रकट केले. ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतून स्त्रियेसी सर्व वर्तमान सांगता झाला ते धवा. उभयंता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करून ते वेळा भिक्षेची नगरात पातला. न बागता बहु लाभ झाला पूर्ण झाला मनोरथ. ब्राह्मणासी हर्ष झाला विस्मयही मनात केला. श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने. स्त्रियेने त्याच काळी पती आज्ञा वंदुनी भाळी. पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्रादी मिळविले. सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करुण इतिहास सकळ श्रवण करुण कृतकृतर्थ जाहला. भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला घननीळ. ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद उवाच रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे रुलती. दासदासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज. गाई म्हशी वासरासहित दूध विपुल आनंदे देत. काया वाचा करुणी मनात आपली भक्ती ही द्यावी. तथास्तु म्हणे भगवंत दिले तुझला मनोवांछित. अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रोत्तमा. ऐसे पावनी वरदान कृतकृत्य झाला ब्राह्मण. नाना भोग भोगी आपण स्त्रीपुत्रादी संवेद. दंडवत नमस्कार घारुणी प्रसाद घेतला आदरे करुणी. आपापले घरा लागुनी सर्व जाते जाहले. धन्य धन्य ब्राह्मण यासी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी. आता पुढे आख्यान भिल्लाचेही सांगेन. उद्धरुण पावला मोक्ष सदन कथा पावन ऐकावी. इति श्री इतिहास समुच्चय प्रथमोध्याय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 2. श्री गणेशाय नमः. सुत उवाच निषादैक काष्टे वेचुनी नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काशीपट्टणी भारा आणून ठेविला. तो जाहला तृष्णाकांत शतानंदाचे घरी येत. पाणी पिऊनी विस्मित मनी बहुत जाहला. हा ब्राह्मण निष्कांचन याचे घरी तुके धन. भावयासी काय कारण तया लागी पुसता झाला. निषाद उवाच म्हणे ब्राह्मणा तू दरिद्री असता कोठून वैभव आले आता. दासदासादी बहुता प्राप्त झाली तुझ लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगाव्या मजवरी करुणी दया. झाले ते सर्व सांगावे. शतानंद उवाच श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व. कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णवे. त्याची मी केले पूजन यथाशक्ती भावे करुण. मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले हे. निषाद उवाच ब्राह्मणासी साष्टांग नमन करुण म्हणे देव सत्यनारायण. यथाविधी त्याचे पूजन मजलागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांगा मजला गुण. शरण तुझ असे मी साधूचे ऐका चित्त समान उपकारी राहत. काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामिया. हे ऐकुनी ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला. म्हणे ते राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकपा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात. बहुत दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक. शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर. सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला.
सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण, हे पाहून तो आदरे करुण मज पुसता जाहला. मी त्यास सांगितला प्रकार, तोची ऐक सत्य विचार. कामना इच्छुनी करीती नर, निष्काम करी कचितची. मज सांगितले नारायणे जाण, तोची विधान संपूर्ण. सांगता झालो त्या लागून, पूर्वपीठिका ज्यापरी. त्याच प्रकारे तयाने जाण, पूजिला श्री सत्यनारायण. राजाचे मनोर्थ पूर्ण, होते झाले तये काळी. पूजा करावी भक्ती करुण, वित्तशाट विवर्जुन. दोषत नाही नारायण, द्रव्य संभारे करुणी. श्री नारायण परमात्मा जाण, तयांसी सर्वांचा अभिमान. सोसत नाही हे सत्य जाण, भक्तीने पूजावा. सुदामदेवाचे पोहे भक्षण, प्रीतीने करी नारायण. विदुर गृही तैसाची जाण, आतिथ्य करुण तोषला. दुर्योधनाचे घरी पूजान अंगीकारी श्रीहरी. विदुराचे ही मंदिरी, राहता झाला गोविंद. गोपी अजामेळ आणि व्याध, हनुमंत बिभीषण आणि गृध. अधमकाय जे प्रसिद्ध, दैत्य दानव तारिडे. ऐसे ऐकोनिया राजा, पूजा संभार आणुनी सुवजा. मिळवणी प्रीतीने समजा, पूजिता पै जाहला. तैसेची निषादा संपूर्ण, भक्तिभावे करी पूजन. सर्व भावे अनन्य शरण, होई तू सत्यनारायणा ते. या लोकी सर्व सुख जाण, अंती श्री हरीचे चरण. पावशील हे माझे वचन, सत्य सत्य जाण तू. ऐसे एकताची ते वेळा, निषादे तयासी नमस्कार केला. तेथून आपुले घरी आला, राहता झाला आनंदे. आपुले स्वजाती जन, निषादे सर्व बोलावून. सांगता झाला वर्तमान, सत्यनारायण पूजेचे. मनी निश्चय केला तेने, आज काष्ट विक्रात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून. सत्यनारायण पूजिन मी, हा निश्चय करून निघाला. तो अनायसे धन पावला. चतुर्गुणित ते ये वेळा, आनंद झाला मनात. आपुले घरी येऊन, स्त्रिये लागी बोलावून. सांगता झाला प्रेमे करुण, पूजा सामग्री आणि तू. ती ऐकुनी आनंदयुक्त, पूजनाचे साहित्य आणित. गोधूम चूर्ण आणि धृत, दुग्ध शर्करा आणली. त्याचा करुणिया पाक आणि पक्वान्ने अनेक. पुत्र पौत्रादी सकळीक, अर्चना लागी बोलाविले. ब्राह्मण उपाध्याय येऊन, स्थापिते झाले सत्यनारायण. यथाविधी पूजन करुण, कथा श्रवण करविली. भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर. प्रसाद सर्व ही सादर, सेविते झाले तात्काळ. या लोकी भोगवासना, जी जी केली त्याने कल्पना. ती त्या देऊन वैकुंठ राणा, अंती स्वसानिध्य देता झाला. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीयाध्याय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सुत उवाच. आता कथा इतिहास, पुढील अनुसंधान विशेष. जेणे कृतार्थ झाला वैश्य, रायाच्या उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात. तो मिळवणी जल समस्त, सत्यनारायणा पूजितसे. तो रत्नपूरचा राहणार, साधू नामे वाणी थोर. नौकेत भरून धन फार, येता झाला नदी मार्गे. बहुत जणांचा समुदाय तेथे, पाहता झाला यथार्थ. मणी धरून या मनोरथ, येता झाला ते ठाई. चांदवे लखलखित गहन, मणी मोत्यांनी शोभायमान. नृत्यवाद्य आणि गायन, तेही ऐकता झाला. ब्राह्मण करती वेदाध्ययन, ऐसे मनोहर रम्य स्थान. पाहुनी हर्षयुक्त मन, वैश्याची झाले की. कर्णधारासी म्हणे वचन, मी ते पाहून येतो परतून. तोपर्यंत नौका येथून चाल तुम्ही न करावी. त्यावेळी सेवकजन हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची प्रमाण, पाहून यावे स्वामिया. वैश्य नावेतून उतरून, नमस्कारून या सभाजन. पुसता झाला तया लागून, काय येथे होत आहे. सत्य बोलती वचन, येथे सत्यनारायणाचे अर्चन. कलियुगी ऐसा देवजान, दुसरा नाही सर्वथा. राजा लोकांचे हिताकरिता, पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाढता, लोक तरतील समस्त. 2 घटिका येथे राहून, कथा ऐका परमगहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपल्या नौकेवरी. ऐसे ऐकून या साधू आणि वर बोले तया लागुनी. कैसे पूजन करावे कोणी, हे सर्व मजप्रती सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणाचे पूजन फळ, ब्रह्मा आणि देव सकळ. सांगावया नाही प्रबळ, ऐसा कलियोगी फळदाता. परंतु थोडे तुझ लागून, सांगतो ऐक प्रेमे करुण. निर्धनी होऊन धनवान, अंती उत्तम सुखभोगी. अपुत्री पुत्रवाण होऊन, अंधा येती नयन. राज्य गेले तया लागून, प्राप्त होय तत्काळ. जी जी कामना करीती जन, ती ती देतो सत्यनारायण. पूजकाचे सर्व विघ्न, तात्काळ स्वये नाशितो.
साधू आणि हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी सभ्य उवाच, मजला संतती नाही जाण, कृपा करुणी सत्यनारायण, पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल, पताका कांक्षणी करून मी पूजिन सत्यनारायण. हे ऐकुनी समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागी. ऐकुनी हे प्रति उत्तर संतोषले त्यांचे अंतर. करुणी श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता जाहला. तेथून आला नावेवरी सेवकास आज्ञा करी, नौका चालवावी सत्वरी घरा प्रतीता झाला. स्त्रियेने मंगळ वैभव साधू ओवाळीला जीवे भावे, आनंदे करुण स्वभावे श्रीहरीस भजतसे. गेला कौतुके काही काळ ऋतू स्नानात झाली वेल्हाळ, पती संयोग करुण तत्काळ गर्भधारण करती झाली. 9 मास भरता जाण प्रसवली कन्यारत्न, सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्र कमळा सारिखे. साधू करुण मंगळ स्नान केले कन्येचे मुखावलोकन, ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिधले. जन्मपत्र वर्तवणी कलावती नाम ठेवणी, ब्राह्मण आनंदे करुणी साधूस सांगते जाहले. कलानिधी चंद्रास म्हणतो तोईचे मुखावरी वास करीत, कलावती नाम ठेवित म्हणून सर्व ब्राह्मण. शुक्ल पक्षी कला वाळत तैसी ती थोर होत, प्रौढावस्था अतिशयेत विवंचना करी लग्नाची. गोकांचनपुर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत, धनिका आणि कुळवंत वर नेमिता जाहला. शुभ दिवस लग्न पाहून कन्या अर्पिली त्या लागून, अग्नि ब्राह्मणाचे साक्षीने लग्न करिता झाला. वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य देत, सोहळा केला दिवस 7 आंदन फार दिधले. ज्या मातासी पुत्र मानून घरी ठेविला तक्षण, सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीयोध्याय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सूत उवाच, आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास. भोगुनिया सर्व विलास अंती सनिध पावला, पाहुनिया सुमूर्त व्यापार करावयासी निघत. मनी मोती रत्ने बहुत नौके भरून चालला, संगे घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीत. एक नगर अति अद्भुत नर्मदा तीरी पाहिले, तेथे जामाता सहित राहिला त्या जागेत. क्रय विक्रय आसमंतात करीतसे आनंदे, करावे सत्यनारायणाचे पूजन त्यासी विसरला आठवण. प्रमादे करुण धनधान्य त्यात लुब्ध जाहला, त्या कर्मविपाके करुण तापला परम गहन. एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले, त्यातील मनी मोतियांच्या माळा घेते झाले पाहुणी सकळा. निद्रेने व्यापले रक्षपाळा कोणी पाहता न झाला. सूत मागध बंदीजन जागे करती राजा लागून, शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासनी. सेवक जन सर्व येऊन करुणिया साष्टांग नमन, सांगती सर्व वर्तमान चोरे भांडार फोडिले. रत्नमाळादी धन नेले सर्व हरण करून, आज्ञा केली समस्ता लागून धरुणी आणा चोराते. न अनिता तस्कर होईल तुमचा घात फार, हे ऐकून या दूत विचार करीते झाले ते धवा. शोधित चालले ग्रामांतर कोठे लागे त्याचा थार, विलाप करती नाना प्रकार आता काय करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण, ऐसे मनात भय मानून काय करीते झाले. परदेशी साधूस आणून थोर चोर हाच हे स्थापून, त्यासी केले बंधन साधू जामाता सहित. रत्ने आणि मौतिक माळा वस्त्रे घेतली सकळा, पुढे घालुणी दोघाला राजापाशी आणिले. प्रतिकूळ हरी त्यास झाला म्हणून राजा काही न बोलला, धन त्याचे तैवेळा राज्य भांडारी ठेविले. साधू यास कारागृही घातले जामाता सही, लोह शृंखला पायात त्याही सेवक जन घालती. साधू जामाता सहित वारंवार विलाप करीत, म्हणे हे पुत्र होत्यात धन आपुले कोठे गेले. कोठे माझी भार्या असेल कलावती काय करील. विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होनी करी चिंता गहन, मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी. कोणत्या कर्मविपाके करून कोणत्या पापाचे आचरण, मी केले काळे करून चिंतित वर्षे लोटली. प्रतिकूळ हरी होत परिजे धन होते संचित, राजदंडे समस्त राहिले ते चोरणेले. भार्या झाली अतिदुःखित पतीचे कल्याण इच्छित, वस्त्रे पात्रे समस्त सर्व विकोणी खातसे. घरी काही न राहिले जाण मग कन्ये सहित आपण, काष्टे वेचुनी रानातून निर्वाह करती जाहली. अन्न आच्छादन नसतावरी कन्या तिची काय करी. राहत होता ब्राह्मण शेजारी त्याचे घरी जातसे, तो तिथे सत्यनारायणाचे अर्चन करीत होता एक ब्राह्मण.
कलावती करुण नमन काय तेथे बोलणी, पिता आणि भरतार घरास येती सत्वर, तुम जपावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन, ऐशी ती प्रार्थना करीत तथास्तु म्हणे सभासद, कथा ऐकोनी प्रसाद घेत प्रातःकाळी घरी आली, आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलीच कोणे कारणा, सत्यनारायण कथा पूजना सर्व तीच सांगतसे, माते इच्छा पूजेची करुण आहे म्हणशी तू तरी जाण, जनकानी भरतार मिळवून घरी यावे यासाठी, मातेचे आले मनास भिक्षार्थ गेली नगरास, न करिता आयास बहुत धन मिळाले, मग तिने आणोनी साहित्य कलावती पूजा करीत, लीलावती सहित भक्तिभावे पूजिला, कलावतीचे पूजे करुण प्रसन्न झाला नारायण, कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करी, सत्यनारायण उवाच या पूजेचे महात्म्य वर्णन शक्ती निगमागम, देवाधिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषतो, भुक्ती मुक्ती देणार त्यास न सोसे गर्भाचा भार, ब्राह्मण म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला, कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण, राजाचे स्वप्नात येऊन काय बोलता झाला, साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता, मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझसे, स्वपर्यकावरती राजाने निद्रा केली होती, तो विप्ररूप तया प्रती बोध करिता झाला, माया हरीची प्रगटली मग निद्रा राजाची गेली, विस्मित होऊन तय वेळी आश्चर्य करी मनात, गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती, मुख अवलोकुनी घृती सिंहासनी बैसला, सर्व वृत्तांत तय वेळा मंत्रियासी सांगता झाला, ऐकोनी प्रधानाधिक ते वेळा काय बोलते जाहले, हे राजेंद्रा स्वप्नात पाहिले ते आहे सत्य, मनात झाला हर्षयुक्त माया हरीची प्रबळ, मग कारागृहातून तात्काळ साधूस आणवून, सानिध्यतया बैसवून पुससे आनंदे, राज उवाच काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र, येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगावे मजपाशी, साधू उवाच रम्य रत्नपूर नगर आम्ही तेथील राहणार, क्रय विक्रयाचा व्यवहार यतिवानी असो आम्ही, मनी मोती हिरे रत्न विकावी करुणिया प्रयत्न, राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणिले, चोर नाही आम्ही जाण मनी पहावे विचारून, राजदूती तुमच्या भयाने धरून आणिले आम्हासी, अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ, आता आम्ही कोणता परमार्थ करावे ते सुचेना, उक्त दिसे आता करी वाहिले हे बोलणे उगे राहिले, ऐकून या निश्चया केले त्याच वेळी राजाने, तत्काळ बंधापासून उभयता ते मुक्त करून, नापिका ते आणून श्रमश्रू दोघांचा करविला, गोघृतात तीळ मिळवून अंगी उठणे लावून, उष्णुदके स्नान घालून वस्त्रे दिधली तयासी, पक्वांना सहित भोजन नाना प्रकारे करवून, उभयंतासी घाली भोजन तांबूलही दिधले, केला बहुत आदर दुःख भोगित होते फार, त्या व्यथेचा परिहार केला राजाने तत्वता, ऐसा सन्मान पाहून साधू बोले राजा लागून, राजेंद्रा कृपा करून मज आज्ञा द्यावी जी, स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहुत काही, आता लवलाही नगराप्रती पाठवा, आज्ञा द्यावी महाराज जामातासह मज, ऐसे बोलणी सहज उगाच तो राहिला, ऐशी साधूची वाणी ऐकून या तेच क्षणी, कोशाधिकारी बोलावनी आज्ञा करिता जाहला, द्रव्य आहे याचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित, साधू वैशास आज्ञा देत जावे आपुल्या गृहासी, राजाची आज्ञा घेऊन साधू चालला तेथून, नौकेवरी बैसून नदी मार्गे चालिला, जामात साधू ते वेळा गीतावाद्ये करिता झाला, मंगल करुणी चालिला विसरला पूजनास, सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव, पूजन करील मनोभावे त्यावरी देव कृपा करी, सर्व कामना देऊन करी त्यांचे मनोरथ पूर्ण, ऐसा देव कृपाघन त्याकारे भजेना, सूत उवाच हे शौनकादी ऋषीगण ऐका हरीचे महिमान, तापत्रयात जे पडेल धन त्यास कृपे उद्धरितो, तो तापस रूप धरुण करी साधूचे विटंबन, ती कथा आता गहन ऐकावी जीवे भावे, तापस उवाच नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून, साधू बोलेल तापत्रे पूर्ण नौके माझी भरियली, आम्ही तरणीवर बैसोनी जातो नदी मार्गे करुणी, विविध प्रयोजनी काय कारणे करिता, तापस ऐकता वचन म्हणेल तापत्रे करुणी पूर्ण, मनी इच्छा तेची जाण तथास्तु ऐसे होयची, त्यावेळेस सर्वधन गुप्त झाले नौकेतून, साधू ऐसे पाहता जाण बोलता झाला जामातासी,
नौकेतील सर्वधन जाऊन लतापत्रे जाण, दिसती मज लागून द्रव्य येतील गेले कोठे. ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला विव्हळ, विलाप करुणी प्रबळ दुःख शोक करीतसे. तो जामात बोले वचन, तापसाचा केला अपमान. आता त्यासी जावे शरण, मरण नाही तुम्हास. गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण. महाराज तुम्ही कोण, न कळे मज स्वामिया. यक्ष किन्नर गंधर्व की देवाचाही देव, मनी न जाणता प्रभाव सहज वृत्ती बोलिलो. माझे विटंबनाचे कारण सर्व सांगावे मज लागून. तात्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला. तापस उवाच, आपले मन आपणाते, शत्रू मित्र ऐसे होते. मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधो. आपले मूढपणाचे योगे, भोगिरास जे केले मागे. चंद्रचूड समुदाय संगे नारायण पूजित होता. ते अनपत्या मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न. मी यथाविधी तुझ पूजिन ऐसा नवस केलासी. परंतु धन गर्वे भरित पूजा विसरलास सत्य. सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविली. पूर्वी ऐसा वर पावनी कन्या झाली तुझ लागुनी. मूर्खा आता तरी उमजमनी बोलुनी रूप दाखविले. साधू करी साष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून. म्हणे मी अपराधी गहन सद्गदवानी बोलतसे. जय जयाजी सत्यनारायणा, जय जयाजी अपरंपार गहना. जय जयाजी सर्वातीत निर्गुणा, विश्वव्यापक तूची एक. तू सत्वरूपी निरंजन, तू देव कृपेचा सागर पूर्ण. तुझे आधारे प्रणिपात्र जाण, चारयोगी वर्तती. तू देवाधिदेव जगन्निवास, तुची खरा जगदीश. द्रव्यमध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की. माझे बुद्धीचे क्षमापन करी आता कृपानिधान. वारंवार तुझे स्मरण करीन मी हे जाण पा. ऐशी स्तुती करुणी मुद्रा लक्ष, स्थापिल्या तेथे प्रत्यक्ष. मजला आहेत तुझे चरण साक्ष, पोचता घरी पूजिन. प्रसन्न होनी नारायण, म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण. पुत्र पौत्र समवेत जाण, नाना भोग भोगीशी पै. भोगुनी सर्व संपदा, अंती पावसी माझे पदा. न होता तुझ आपदा, सुखे राहे या लोकी. ऐसे देऊनी वरदान, अंतर्धान झाला नारायण. साधू आपले नौकेत बसून पुढे चालता जाहला. तो स्वनगरा जवळ येत मग घरी पाठविला दूत. तो जाऊन लीलावती प्रत हात जोडणी सांगे पा. म्हणे साधू जामाता सहित कृतकृत्य होऊन या येत. तेव्हा ती प्रतिवर्ता कन्ये सहित पूजा करी सत्यनारायणाची. पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निघती झाली सत्वर. सांगा ती सखी जनांचे भार, नावे जवळी पातळी. कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता. पती मुख दर्शनाची उत्कंठा, तो तेथे ऐसे वर्तले. अवज्ञा प्रसादाची झाली, त्या कारणे नौका बुडाली. साधू म्हणे तैवेळी, माझे विटंबन कोणी केले. कारागृहीत बहुत प्रकार, दुःख भोगिले दिवस फार. प्रारब्ध करणीय पार, काय करू मी आता. पुत्राविने माझा संसार, वृथा झाला दुस्तर. आता माझे जीवासी धिक्कार, अशा प्रकारे विलाप करी. ते पती मरण ऐकून कलावती शोक करी दारुण. इतक्यात लीलावती पूजा सारुण मंगले करती आली. ज्या माताचे निधन ऐकताच शोक पूर्ण. कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार. स्वामी मी कृतार्थ असता, काय झाली ही अवस्था. धिक्कार तुझ्या प्रभुत्वा आता, ऐसे बोरुणी शोक करी. कन्येचे मुखाकडे पाहे, तो मुख मृगांक उतरला आहे. मातेच्या मुखाकडे ती पाहे, पडली धरणी मूर्छित. कर्दळी स्तंभाचे परी, पडताच झाली घाबरी. सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पाहतसे. रूपे अत्यंत सुंदर, नेत्रातून वाहे नीर. मोत्यासारखे हृदयावर शोभायमान होतसे. हा प्रिय हा नाथ समर्थ, मजवरी का केला अनर्थ. आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझविणे. पतीचे स्त्री अर्धांग, हे वेदांता हे सांग. अर्धांग जाता अंग, कैसे राहील समर्थ. कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युती. शोक समुद्रात बुडती, मग काय वर्तले ते ऐका. आकाशवाणी ऐशी झाली की कलावतीने पूजा केली. पदी प्रसाद न घेता आली, म्हणून देव क्षोभला. आता प्रसाद घेईला रे, तरी पतीसी पावेल सादरे. ते ऐकताच जाऊन सत्वरे प्रसाद सेविती जाहली. त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करुण. चमत्कार करी पूर्ण सर्वजना देखत. नौका पाण्यात होती बुडाली, ती जामाता सहित निघाली. साधू धावून तैवेळी जामातासी भेटला. जामात मृत्यू गृही गेला, तो माघारा फिरून आला. हे पाहताची जनाला विस्मय फार जाहला. म्हणती सत्यनारायण, कोण जाणे त्याचे विधान. पावतो भक्ता लागून कलियुगी तात्काळ.
साधू जामाता सहित श्रीकन्येचा धरुण हात घरी आले समस्त याचका ते गरविले. लक्ष मुद्रांचे स्थापन केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले. पताका कांचनी करून इष्ट सोयरे आप्तजन ब्राह्मण बोलावून वेदघोष करून पूजा करिता जाहला. सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिली सगळे भक्ष भोज्य पै सोजवळे नाना प्रकारे करीतसे. षोडशोपचारे भगवंत पूजिता झाला जामाता सहित. मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तोषविला. साधू वाच प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध. मी मूढ मम अपराध क्षमा केली पाहिजे. सुर असुराप्रती नाना गंधर्वाची रीती. तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे. तुझे कृपेने चालती तुझे कृपेने बोलती. तुझे कृपेने जगती वर्ततात सर्व लोक. आता करुणे मजवर कृपा करुणा करा जगद्रूपा. माझी पूजा अंगीकारा निजरूपा चिद्रूपा माझी ठाव देई. ऐसी प्रार्थना बहुत तत्काळ करी प्रणिपात. ब्राह्मण भोजन करुणी समस्त तोषविले भूदेव. मित्र बंधू आप्तजन सर्वाधिथले भोजन. या लोकी सुख भोगुन अंती विष्णुपद पावला. या विधाने करुण सत्करील सत्यनारायणाचे पूजन. त्यांचे मनोरथ जान तो देव पुरविल. जी कामना मनातून करील ती सिद्धी पावेल जाण. कलियुगी हे पूजन स्वतः प्रकटून चालविले. इति श्री ध्यासमुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्थोध्याय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शोनकादिका सावधान चित्ते करुणी ऐका. कथिता मी कथानका जेणे सिद्धी पावेल. अंगध्वज नामे विख्यात राजा प्रजा पारणी आसक्त. असता झाला त्यांचे चरित परिसादरे करुण. सत्यदेवाच्या प्रसादा टाकुनी पावला आपदा. राज्य असूनी संपदा क्षणात नष्ट जाहरी. एके समयी तो नृपती जाऊनी घोर वनाप्रती. मारुणी नाना मृगापती पावता झाला आश्रमाते. तो देखिला एकवट तरू जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू. त्या माझी तो नृपोरू घेता झाला विश्रांती. तो तेथे देखिले अद्भुत सकल गोप आनंदित. सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी करितात. उन्मतैसा तो नगरप्रती सत्यदेवाच्या जाऊनी पुरती. नमन पूजाधिक भक्ती नाहीच करिता जाहला. गोपाळी करुणी सत्यपूजन द्विजा करुणी साष्टांग नमन. प्रसाद राजा सानिध्य ठेवून जाते झाले साक्षेपे. सकळ मिळवणी आनंद हरित प्रसाद सेविती भक्तियुक्त. तेने करुणी सत्यदैवत संतुष्ट जाहले त्यावरी. नृप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक. याचे हातुनी प्रसादिक हे कैसे घ्यावे म्या. ऐसा विचार करुणी मनात प्रसाद तैसाची टाकुनी मनात. अश्वारूढ होऊन तरित तेथून या निघाला. तो मार्गी अपशकुन होत नगरा पातला चिंताक्रांत. सदनी जाऊन या पाहत तो अनर्थ वर्तला असे. पुत्र झाले सकळ नष्ट प्रदानहीन दिसती अष्ट. सकळ जन पावती कष्ट संपत्ती लया पावली. चिंताक्रांत होऊन नृपती विचार करी आपुले चित्ती. प्रसाद त्यागे करुण झटती दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित. त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रताते. यथाविधी व्रताचरण गोपाळासी प्रसाद अर्पुन. प्रसाद भक्षण स्वय करून नगरात पातला त्वरित. तेने तोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत. ब्रह्मादी काही त्यांच्या अंत नाही सत्य कदापि. ऐश्वर समग्र ही लादले स्वराज्य स्वतंत्र चालडे. पुत्र पौत्र ही सजीव जाहले व्रत प्रभावे करुण. अंगध्वज नृपती ऐशापरी दारासुतांचे सुख संसारी. भोगोनी गेला लोकांतरी देवा सानिध्य. ऐसी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता. या कथेचा महिमा आता कथितो मी पदिसावा. सूत म्हणेगा मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकोनिया. दुरित सकळ टाकुनिया पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करती जे नर. पावती पुण्यापार नाही संदेह किमपही. सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करती सुजान. त्यांचे मनोर्थ परिपूर्ण होतील जाण निश्चय. दरिद्री होईल संपत्तीमान बंधाचे तुटेल बंधन. भीती सकळ ही जाई पडून व्रत प्रभावे करुणी. यह लोकीचे सुख भोगुनी सकळ दुरिते शमवुनी. पवित्र ईशा वैकुंठ भूनी नांदताती सुखे हो. ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर. ज्यांच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती. या सत्यनारायणाप्रती कोणी काल ऐसे म्हणती. सत्य ईश्वर ऐशी ही ख्याती होईल सत्य या जगी.
हे व्रतचारी युगी प्रसिद्ध परी कलियुगी त्वरित फलद याचे नियोगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तात्काळ. इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सूत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय. श्री सत्यनारायण भगवान की जय.